नमस्कार दर्शकों, आप सभी का बापू की आवाज़ न्यूज़ नेटवर्क में स्वागत है। साथियों, गोंदिया में आदिवासी समाज में भव्य आक्रोश मोर्चे का आयोजन किया था। आप देख सकते हो स्क्रीन के माध्यम से हम आपको दिखाना चाहते हैं कि संजय पुराम उसी के साथ पूर्व विधायक कोरोटे उसी के साथ आदिवासी बांधव हजारों की तादाद में यहाँ पर मौजूद है। साथियों, यह आंदोलन इनने इसलिए किया है कि जो बंजारा और धनगर समाज है वो आदिवासी समाज में आरक्षण मांग रहा है और उसी के विरोध में आज गोंदिया में आदिवासी समाज ने भव्य मोर्चे का आयोजन किया था। साथियों, यह मोर्चा जयस्तंभ चौक, इंदिरा गांधी स्टेडियम से लेके तो कलेक्टर ऑफिस तक लेके गए। उसी प्रकार गोंदिया के जो जिलाधिकारी है उनको निवेदन दिया गया। साथियों, हमारे साथ यहाँ पर इस मोर्चे के आयोजक के रूप में आदिवासी बांधव उसी प्रकार संजय पुराम जो विधायक है देवरी विधानसभा क्षेत्र के मौजूद है। आइए उनका क्या कहना है हम जानने का प्रयास करते हैं। मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेला आहे। आज गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाज धनगर बंजारा या आरक्षणाच्या विरोधात आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहे। आज जो पूर्ण खेड्यापाड्यातून जो आदिवासी समाज आलेला होता, काही दिवसापासून धनगर बंजारा या समाजाला आदिवासीमध्ये घ्या अशा प्रकारचा दबाव या राज्य शासनावर येत असताना आदिवासी समाजाने त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून आज लाखोच्या संख्येने आज जिल्हाधिकारी गोंदिया येथे आपला मोर्चा आणला आणि मोर्चाच्या निमित्ताने निवेदन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। जिल्हाधिकारी के साथ क्या चर्चा हुई? माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जो निवेदन दिलेला आहे, जे गोंदियाचा जो विषय होता एक वसतिगृहाचा, तो लवकरच तो त्यांनी मान्यता देखील केलेली आहे। फक्त जो बंजारा धनगर हा जो विषय आहे आरक्षणाचा, त्याच्या संदर्भामध्ये शासनाला ते पाठपुरावा करतील आणि आमचा जो निवेदन आहे ते त्यांना देत आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये आपण काय मागण्या यांच्या ठेवणार? हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशा प्रकारची मागणी करणार आहोत। लक्षवेधी देखील आपण अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये लावणार आहोत। किती आमदार करणार? किती आमदार करतील मला माहीत नाही, परंतु मी गोंदिया जिल्ह्याचा आमदार म्हणून मी धनगर आणि बंजाराच्या विरोधामध्ये लक्षवेधी लावणार आहे। थँक्यू। आम्ही सर्व समाजाचे घटक जे आहोत, जे समाजाचे सर्व घटक आहेत, त्या सर्व सत्तेच्या जातीला आम्ही इथं बोलवला। ते सर्व दऱ्याखोऱ्यातून आज इथे आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना पत्रकार मित्रांना माहितीच आहे की एवढा मोठा जनसमुदाय गोंदिया इतिहासाने पहिल्यांदाच घडलेला आहे। काय प्रमुख मागण्या होत्या यामध्ये? आजच्या प्रमुख मागण्यामध्ये आमचे शाळेत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे। धनगर बंजारा हे आमच्या समाजामध्ये येऊ इच्छू नये म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आहे। तर कलेक्टर महोदयांनी नम्रपणे सांगितलं की आम्ही ते माहिती राज्यपालांना देऊ आणि वसतिगृहाची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे। लगेचच्या शेवटच्या अधिवेशना पहिले आमची ती मागणी पूर्ण झाली। आमदारांचा राजीनामा देखील आपण मागितला होता, काय मागणी होती आपली? आमदाराचा राजीनामा मागितलेला नाही आहे। कोणी जर ते म्हणतात तर आमदार समाजाचे घटक आहेत, त्यांना एक जिम्मेदारी आहे म्हणून सर्व 25 आमदार आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या धनगर बंजारा आमच्या समाज करू नका, आमची सत्ता राहू द्या।